राष्ट्रवादी पक्षाचे इंदापूरचे अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे, कार्याध्यक्ष अतुलजी झगडे, आदरणीय ढोले सर, मामा, सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सर्व पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, शुक्रवारी 25 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला चौथ्यांदा उमेदवारी दिली. त्याबद्दल पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार साहेब आणि सुनील तटकरे साहेब यांचे मी पहिल्यांदा आमच्या तालुक्याच्या जनतेच्या वतीनं त्या दोघांचे आभार मानतो. माझा फॉर्म हा 25 तारखेला सकाळी 11 वाजता मी भरणार आहे. 11 वाजता लगेच मार्केट यार्ड, जुनी मार्केट यार्ड इंदापूरला माझा पहिला प्रचाराचा नारळ हा या सभेमध्ये आम्ही सर्वजण फोडणार आहोत. आणि निश्चित प्रकारे आपल्या माध्यमातून एवढं सांगतो इंदापूर तालुक्याच्या जनतेला, इंदापूर तालुक्याची जनता ही खूप हुशार आहे, खूप स्वाभिमानी आहे आणि या जनतेमध्ये मी गेली 2014 ते 19 ते 24 असं 10 वर्ष मला आमदार म्हणून काम करता आलं. 14 ते 19ला मी विरोधी पक्षाचा आमदार होतो. नंतर 19 ते 24 मध्ये एक आमदार आणि 2.25 वर्ष 2.5 वर्ष या राज्याचा मंत्री म्हणून मला काम करायचा योग आला. खरं तर 2.5 वर्षामध्ये 2.25 वर्ष करोनाचं संकट होतं आणि करोनाचं संकट असताना, तिजोरीवर भार असतानाही अधिकचा निधी माझ्या इंदापूर तालुक्यातील विकास कामासाठी कसा होईल, ग्रामीण भागासाठी कसा होईल, शहरासाठी कसा निधी मिळेल, हा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी 19 ते 24 मध्ये प्रामाणिकपणे केलेला आहे. आणि ज्यावेळेस खरं तर 19 ते 24च्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती, करोनाचं खूप मोठं संकट होतं आणि या संकटाच्या काळामध्ये या इंदापूर तालुक्यामध्ये तुम्हा सर्वांना माहिती आहे की पूर्वी कधी कुणीही दिलं नाही असं किराणाचं किट हे आपण साधारणतः या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त गरीब माणसाला अडचणीच्या काळामध्ये, दुःखाच्या काळामध्ये आधार देण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे. करोनाच्या काळामध्ये रक्ताचा आपल्याला माहिती आहे खूप तुटवडा होता, त्यामुळे त्याचे संकलन असतं. रक्ताचं आपण जे संकलन हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये सर्वात 1 नंबरचा आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये झालेलं आहे. याचा निश्चित प्रकारे मला एक अभिमान आहे, गर्व आहे. यामध्ये तालुक्याच्या अनेक इतर संस्थांनी पण, म्हणजे पत्रकार संघ असतील, इतर सगळे असतील, इतर संघाने सुद्धा त्यावेळेस खरं तरी अडचणीच्या काळामध्ये आपल्या सर्वांना मदत त्यावेळेस केलेली आहे. आणि मी निश्चित प्रकारे मी तुमच्या माध्यमातून एवढंच सांगतो की सुखात तर सगळे असतात, पण दुःखाच्या टायमाला जी माणसं आपली असतात, जी माणसं आपल्याला आधार देतात, फुलाची पाकळी देतात, ती माणसं कुठंतरी आपली असतात, आपल्या जीवाभावाची असतात. हे आजच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सांगतो. 2019 ते 24च्या दरम्यान माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या तालुक्यामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये खूप मोठा निधी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. 6,000 कोटी रुपयाच्या पुढे विकासाचा निधी हा प्रत्येक गावात, शहरात देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आमदार म्हणून केलेला आहे. त्यामध्ये अनेक कामं केलेली आहेत. विकासाच्या कामावर न थांबता या तालुक्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की आरोग्याची सेवा खूप महत्त्वाची आहे. गरीब माणसाला, एखादा पेशंट ज्यावेळेस आपल्या घरातला आजारी पडतो आणि आपली आर्थिक परिस्थिती जर बेताची असली तर त्या कुटुंबाचं किती हाल होतात, त्या कुटुंबाला किती अडचणीला सामना द्यावा लागतो याची जाण असल्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये असू द्या, मुंबईमध्ये असू द्या, स्वतःच्या खर्चानं तिथं माणसं ठेवलेली आहेत. त्यातनं माझा एकच उद्देश होता की माझ्या इंदापूर तालुक्यातील गोरगरीब पेशंटला त्याचा फायदा व्हावा, गोरगरीब पेशंटला त्याची मदत व्हावी आणि
तुम्हा सर्वांना माहिती आहे की लाखो रुपयाची बिलं तुम्ही जर प्रत्येक गावामध्ये गेला, प्रत्येक वाडी वस्तीवरती गेला, शहरामध्ये गेला, असे अनेक कुटुंब आहेत, असे अनेक रुग्ण आहेत की ज्यांना माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा एक आमदार म्हणून खूप त्या लोकांना त्याचा उपयोग झाला, फायदा झाला, की जेणेकरून तुम्हा सर्वांना माहिती आहे की आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा या राज्यामध्ये आपला जर क्रमांक घ्यायचा झाला तो पहिल्या 5 मध्ये आपला क्रमांक येईल. विकासाचं केली, आरोग्याची केली. आरोग्याचं करताना तुम्हा सर्वांना माहिती आहे की सुख-दुःख काय असतं हे पूर्वी या तालुक्यामध्ये कुणालाही माहिती नव्हतं. कुणाच्या लग्नाचा काळ असेल, सुखाचा काळ असेल, दुःखाचा काळ असेल, सुखातही मी प्रत्येक ठिकाणी भेट देण्याचा मी आणि माझ्या कुटुंबाने प्रयत्न केलेला आहे. दुःखाच्या ठिकाणी सुद्धा मी आणि माझ्या कुटुंबाने प्रयत्न केला. कारण काय ही संकल्पनाच ही पूर्वी या तालुक्यालाही माहिती नव्हतं. सुख-दुःख काय असतं, भेटीगाठी काय असतात, ही संकल्पनाच मी स्वतः या तालुक्यामध्ये सुरू केली. तर निश्चित प्रकारे जे कुटुंब आनंदाच्या टायमाला सुद्धा कुटुंबाला त्या आनंदामध्ये सहभागी झालो, दुःखाच्या टायमाला सुद्धा दुःखात त्या कुटुंबाच्या मध्ये आनंद, त्याच्या दुःखामध्ये निश्चित प्रकारे त्याला आधार देण्याचं काम मी आणि माझ्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे गेली 5 वर्ष प्रामाणिकपणे केलेलं आहे. आणि निश्चित प्रकारे आज आपल्या इंदापूरची MID असेल, MIDC मध्ये आता एकही गुंठा एकरही जागा शिल्लक राहिलेली नाही. MIDC मध्ये अनेक 2014 नंतर अनेक उद्योग आले. मी तुम्हाला तो आकडा नंतर तुम्हाला सगळा आकडा देण्याची माझी तयारी. 2024 आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की जंक्शनला 20-22 वर्षापासून आपलं जे जंक्शन गाव आहे त्यांची एक मागणी होती की जंक्शनला MIDC झाली पाहिजे. ती मागणी गेल्या 8-10 दिवसापूर्वी राज्य सरकारने मान्य केलेली आहे. मी एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब आणि शासनाचे सगळेच प्रतिनिधी या सर्वांचं मी आभार मानतो की आमची खूप दिवसाची मागणी आहे. शेवटी किती गप्पा मारल्या, किती काय करण्यापेक्षा जर एखादी घटना, एखादी MIDC जर त्या भागामध्ये आली तर त्या भागाचा काय आपण होऊ शकतो. त्यामुळे जंक्शन MIDCच्या बाबतीत तुम्हाला एवढं सांगतो की जंक्शन MIDCच्या लगतचं क्षेत्र हे शेती महामंडळाचं आहे, पर्यायी ते शासनाचं आहे. त्यामुळे उद्या जर आता आज ती 350-350 एकर जरी MIDC असली, उद्या ती 1000 एकर जरी त्यांना MIDC 2000 एकर जरी करायचे म्हणले ते क्षेत्र शेती महामंडळाचं असल्यामुळं ते क्षेत्र सहज उपलब्ध होऊ शकतं, कारण ते खाजगी क्षेत्र नाही. त्यामुळे जंक्शनच्या MIDC मध्ये हजारो लोकांना, आमच्या तरुणांना रोजगार मिळणार आहे. MIDC मध्ये या भागातले जे तरुण उद्योजक आहेत त्यांना व्यवसाय मध्ये सुरू होणार आहे. अनेक मोठ्या कंपन्या या भागामध्ये आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. यातनं काय उद्देश आहे? यातनं उद्देश एकच आहे, या भागामध्ये जे आपल्याला तरुण असतील किंवा बाकीचे इतर असतील त्यांना कुठेतरी रोजगार मिळावा, कुठेतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, हाच खरं तर आपल्या माध्यमातून त्यांना आपल्याला सांगायचंय. बाकी कामं तर सगळ्याच झाली. दुसरं काम या तालुक्याच्या दृष्टीने, इंदापूर शहराच्या दृष्टीने कुठलं मोठं झालं असेल तर ते शिरसोडी पुलाचं, शिरसोडी ते कुगाव हा करमाळा आणि इंदापूर तालुक्याला जोडणारा उजनी धरणावरचा पूल, मी सोलापूर आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा पूल, या पुलाचं काम पाठीमागं अजितदादा पवार साहेबांनी, आपण व्यापारी आपले सगळे इंदापूर शहरातल्या वेळेस त्यांना भेटले होते, त्यांनी जाहीर केलं होतं. ते जाहीर नाही केलं, जाहीर करून त्याचं ताबडतोब सगळं त्याच्या प्रक्रिया पूर्ण करून त्याचं टेंडर करून ते काम, त्याचं उद्घाटन हे मागच्या 15 दिवसापूर्वी दादांच्या शुभ हस्ते आपण घेतलेले. आपल्या सर्वांना कल्पना तुम्ही करणार नाही, त्या पुलामुळं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वर्दळ हे वाढणार आहे. करमाळ्यातलं सगळं बाजारपेठ ही माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये येणार आहे. आज इंदापूर शहरातले आमच्या सगळेच व्यवसाय, म्हणजे कापड व्यवसाय असू द्या, आमचा चप्पलदाराचा व्यवसाय असू द्या, आमचा ह्याचा एखाद्या नाभिक समाजाचा ह्याचा कटिंगचा व्यवसाय असू द्या, या सगळ्या क्षेत्रामध्ये बारीक सारीक गोष्टीमध्ये खूप मोठी क्रांती होणार आहे. इंदापूरचं मार्केट आता आहे पेक्षा त्या नुसता एक पूल झाला तर 5 पट हे मार्केट वाढणार आहे. तेव्हा तिथले रस्ते असतील, बाकीच्या गोष्टी तर आपण सगळ्या निश्चित प्रकारे केलेल्या. तुम्हाला गंमत सांग, दुसरं आपल्याला माहिती आहे की आपल्या जी नीरा नदी आहे, त्या नीरा नदीचे पूल असतील, बोरटवाडीचा आपण पूल केला, खोरोचीचा पूल आपण केला, निरनिमगावचा आपण पूल केला, तावशीचा पूल केला. यात उद्देश काय? आणि मी तुम्हाला आजही सांगतो, इंदापूर तालुक्यामध्ये आपण, मी नेहमी म्हणतो प्रकाश आहे, त्यामुळे हे पूल केल्यामुळे इंदापूर तालुक्याचं मार्केट, दळणवळण, अनेक हॉटेलपासून सगळ्याच व्यवसायाला खूप मोठी त्या निमित्तानं मदत ही निश्चित प्रकारे होणार आहे. मी काय काम केलं हे जनतेसमोर, जनतेला माहित आहे. माझा स्वभाव एकच आहे की मी काम किती केलं तर मी कधीही
तुमच्या मीडियासमोर कधी येत नाही, कुठं व्हॉट्सअपवर कधी जास्त येत नाही, मला मोठेपणाची हौस करत नाही, मला फ्लेक्सबाजीची मला हौस नाही. आपलं काम हे आपण प्रामाणिक. आणि शेवटी मी तुम्हाला आजही तुम्हाला मी सांगतो, इंदापूरची जनता खूप हुशार आहे. तिला कळतं खरा माणूस कोण, खोटा माणूस कोण, काम करणारा माणूस कोण, न काम करणारा माणूस कोण, नुसतं पाठीवरती शपाशी थापणारा माणूस कोण, आपल्याला फसवतोय कोण, हे करतोय कोण. ह्या गोष्टीमध्ये बंधूंनो मी निश्चित प्रकारे एवढं काम हे निश्चित प्रकारे तालुक्यामध्ये केलेलं आहे. आणि मला तुम्हाला या निमित्ताने सगळ्याला सांगायचं, सगळ्या जनतेला पण या निमित्तानं सांगायचं, एवढं काम केल्यानंतर कुठेतरी माझी वाहवा होऊ नये, माझी प्रसिद्धी होऊ नये, यासाठी काही तालुक्यामधले काही घटक काहीतरी वेगळं काम करतात. आता तुम्हाला गंमत सांगतो, इंदापूर तालुका आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आपल्या इंदापूर तालुक्याला उद्या 100 वर्ष शेतीला पाणी कमी पडू नये म्हणून आपण उजनीची योजना आपण मंजूर केली. ते पाणी आपण शेटपळगडेमध्ये सोडणार होतो आणि शेटपळगडेच्या माध्यमातून खडकवासल्याचा सगळा कॅरल आणि 22 गावांना हे पाणी आपण देणार होतो. परंतु शेटपळची खूप मोठी महत्वाकांक्षी योजना बंधूंनो काही इंदापूर तालुक्यातील लोकांनी सोलापूरकरांचा गैरसमज केल्यामुळं ती योजना रद्द करण्याची पाळी आपल्यावरती आली. आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्हाला सर्वांना माहिती आहे की माझी ती योजना रद्द करताना त्यांनी इतका कालवा केला की त्यांनी माझी प्रेतयात्रा काढली गेली, जिवंतपणी माझं उजनीमध्ये ती प्रेत माझं बुडवलं गेलं. मला त्याचं काय हे नाही. शेवटी माझ्या इंदापूर तालुक्यात जनता, इंदापूर तालुक्यातला युवक ही माझ्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. पण मला कुणी काय केलं त्याला महत्व नाही, पण मला भविष्य काळामध्ये ही योजना चालू कशी होईल, सुरू कशी होईल याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये माझा राहणार आहे. त्याचप्रमाणे नीरा नदी असेल, भीमा नदी असेल, या दोन्ही नदीवरती बंधारे असतील, बुडीत बंधारे असतील, उजनी धरण असेल त्याच्यावरती बुडीत बंधारे असतील, किंवा भीमा, सगळ्यात जिथं इंदापूर तालुक्यामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये नीरा देवधरचा आपल्याला माहिती धरण पूर्ण झालेलं आहे. आता धरण आपल्याला तर अधिकार काहीच नाही, परंतु जे बचतीचं पाणी ते माझ्या इंदापूर तालुक्याला कसं मिळेल. आपल्याला माहिती आहे की खडकवासल्याचा जो बोगदा आता पुण्यात होतोय, ते जे 3-4 TMC पाणी जे वाचणार आहे ते पाणी माझ्या इंदापूर तालुक्याला कसं मिळेल, हे भविष्यामध्ये आपले निश्चित प्रकारे प्लॅन राहणार आहेत. जंक्शनच्या MIDC मध्ये नवीन मोठे उद्योगधंदे कसे येतील याचाही माझा निश्चित प्रकारे प्रयत्न हा राहणार आहे. आणि आपल्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्याला सांगतो, मी वाचतो, तुमच्या TV मध्ये वाचतो, तुमच्या ह्याच्यावरती वाचतो. एवढं काम केल्यानंतर निश्चित प्रकारे जनता कुठेतरी नाव घेईल, जनता कुठेतरी उदो करील. पण काही लोक मुद्दामून माझ्यावरती, आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यावरती आरोप करण्याचा प्रयत्न करीत असतात. मलिदा गँग, कसली मलिदा गँग? आता मलिदा गँग, आता खरं तर माझं त्यांनाच उलट प्रश्न आहे. मलिदा गँग बहुतेक त्यांनाच माहिती असावं, कारण का या तालुक्याचा, शेतकऱ्यांचा, कामगारांचा, साखर कारखान्याचा मलिदा कुणी खाला हे सगळ्यांना माहिती आहे. तर अशा प्रश्नाला काय लोकांचं दिशाभूल करायची. एवढा विकास केल्यानंतर कुठेतरी जनतेचं लक्ष कुठेतरी विचलित व्हावं, तो एक राजकीय षडयंत्र आहे. त्यामुळे ही गोष्टीमध्ये, हे काही गोष्टीमध्ये आरोप आपल्यावरती, प्रत्यारोप हे मंडळी बंधून करतात, परंतु आम्ही त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं लक्ष त्यांच्यावरती आम्ही देत नाही. तालुक्याचा मलिदा कोणी खाला, तालुक्याचा मलिदा कोण गँग आहे, हे तालुक्यातील जनतेला सांगण्याची मला वाटतं गरज नाहीये. कुणी तर काय उद्या तर कुणी बंगल्यावरती माझ्या जातं. आता तुम्ही सांगा, माझ्या बंगल्यावरती जाणाऱ्याला मला विचारायचंय की 69 साली त्यांचं काय होतं आणि 69 साली माझं काय होतं, याचं जर उत्तर आलं तर निश्चित प्रकारे त्यांनाच कळेल की कुणाचा बंगला आणि कुणाचं काय. बंगला, माझा जन्मच बंगल्यामध्ये, मला खरं त्यांना, हे माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत, मला त्यांना नम्रतापूर्वक सांगायचंय की बंगला, माझा जन्मच बंगल्यात झालेला आहे. असे बंगले मला, अजून बंगले बांधायला मला काहीच अडचण नाही. गाडीचं म्हणले कुठल्या कॉन्ट्रॅक्टरने गाडी द्यायची काय कारण आहे. माझ्या गाडीसाठी कुणाकोणाची भांडणं तुमच्या समोर सगळं सांगत नाही. माझी ज्यावेळेस या तालुक्यामध्ये 118 एनी असेल, सफारी असेल, बंगले, हे सगळं माझ्याकडे होतं. आणि असताना त्या गाडीत बसण्यासाठी कोण काय करत होतं मी काय तिथं जास्त सांगत नाही, कारण नवीन गाड्या ह्या तालुक्यातल्या माझ्याच कुटुंबाकडे पाहिल्या त्या असायच्या. आणि कारखाना असू द्या किंवा असू द्या, इंदापूर सहकारी कैलासवासी शंकरराव भाऊ पाटील असतील, त्यांचा आम्हाला आदर आहे. शंकरराव भाऊ असतील, गणपतराव पाटील असतील, कैलासवासी घोलप साहेब असतील, हे सगळ्या मंडळीची एक आमच्यावरती वेगळ्या प्रकारची त्यांचा एक आदर्श आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे इंदापूर सहकारीला सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आमच्या भरणे कुटुंबाने खूप मोठी मदत केलेली आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, निश्चित प्रकारे आजही आम्ही त्या बाबतीमध्ये मदत करणार. काम करताना कधीही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जवळचा, लांबचा, जातीचा, पातीचा, गटाचा, पक्षाचा विचार केलेला नाही.
लोकांना कशी मदत होईल, आपल्याकडून काम कसं होईल. मी म्हणणार नाही की माझ्याकडून 100% सगळी कामं झाली, परंतु जे काम करता येईल माझ्याकडून जे होणं शक्य आहे ते मी कामं केलेली. जे होणं शक्य नाही, माझ्या कुवतीच्या बाहेर आहे, मी त्यांना नम्रपणे सांगितले की हे माझ्याकडून काम होत नाही की होणार नाही, हे मी सांगण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूंनो प्रामाणिकपणे केलेला आहे. कोण आरोप करतं, कोण त्याला उत्तर पण द्यायची गरज नाही. शेवटी जनता ही महत्वाची आहे. ठीक आहे ना, 20 तारखेला मतदान होईल, 23 तारखेला उत्तर जनता देईल. इंदापूरची जनता खूप हुशार आहे. शेवटी प्रत्येकाला लोकशाहीने मताचा अधिकार दिलेला आहे. जर मी चांगलं काम केलं असेल तर मला निवडून देतील, मी जर चुकीचं वागलो असेल, चुकीचं काम केलं असतं तर लोक माझा पराभव करतील. हे स्वीकारलं पाहिजे. शेवटी यश अपयश शेवटी आपण नेहमी म्हणतो शेवटी लोकांचा कल किंवा लोकांचा जो हे आहे ते शेवटी महत्वाचा आहे. मी जर 5 वर्षामध्ये कुठं लोकांच्या कामामध्ये कमी पडलो असेल तर मी तुम्हाला सांगतो, लोकांनी मला मत नाही दिलं तर मला वाईट वाटायचे काय कारण आहे. मी जर लोकांच्या कामी आलो असेल, 5 वर्षामध्ये दवाखान्याच्या असेल, विकासाच्या बाबतीमध्ये असेल, बाकी इतर गोष्टीमध्ये असेल, जर मी लोकांच्या कामी आलो असेल तर इंदापूरची जनता हे मला मतदान करेल. हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. त्यामध्ये मी हा हू करणार नाही, मला हा हू करायची गरज नाहीये. आणि मी कोणावरती टीका टिप्पणी ही सुद्धा माझ्या राजकीय जीवनामध्ये केलेली नाही, करणार नाही. त्यामुळं कुणी माझ्यावरती काय म्हटलं किंवा काय म्हटलं त्याला मला उत्तर द्यायची काय गरज नाही. आपल्या माध्यमातून मी सगळ्या इंदापूर तालुक्यातील सर्व माझ्या तमाम मतदार बंधू भगिनींनी विनंती करतो, माझा फॉर्म हा शुक्रवारी सकाळी 11 वाजता या राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि या राज्याचे दुसरे आपले आमदार अमोल मिटकरी साहेब हे दोघं माझा फॉर्म भर, आणि भाजपचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, आरपीआयचे कार्यकर्ते, सदाभाऊ खोत साहेबांच्या संघटनेचे कार्यकर्ते किंवा जे जे या महायुतीमध्ये जे आहेत ते सगळेच प्रमुख माझा फॉर्म भरण्यासाठी येणार आहेत भविष्यामध्ये. त्यामुळे निश्चित प्रकारे मी तुम्हाला हे पण सांगतो की या निवडणुकीमध्ये मी एकच करणार, मी प्रत्येक गावोगावी जाऊन मी सभेला जास्त काय महत्व माझ्याकडून दिलं जाणार नाही. शेवटी सभा वगैरे त्या गोष्टी गावातल्यापेक्षा आपण काय काम केलंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लाडकी बहीण खूप महत्वाची योजना आहे. झाला ना फायदा माझ्या लाडक्या बहिणीला, तालुक्यात 1,05,000 गरीब महिलांना त्याचा फायदा झाला. शेवटी गरीब पैकी कोण आहे, त्या माझ्या लाडक्या बहिणीला कुठेतरी एक आर्थिक हातभार लावा, त्याला एक आधार मिळावा, यासाठी लाडक्या बहिणीची योजना खूप आपण महत्वाची आणलेली. गॅस सिलेंडर आपल्याला प्रत्येक वर्षी कुटुंबाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. लाडकी लेक असेल किंवा शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचं वीज माफी. शेतकऱ्यांना एक वीज माफीचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे आज जो गंजला जो परिस्थितीमुळं काय तो वीज बिल भरला, त्यांनी पंपाचं वीज भरलेलं आहे, त्याच्याही शेतीचं वीज बिल माफ झालेलं आहे. त्यामुळे अनेक अशा गोष्टी आपल्या रेशनचं दुकानचा माल असेल किंवा बाकीच्या गोष्टी शासनाला जेवढ्या सवलती दुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा जेवढा आपल्याला सबसिडी देण्याचा प्रयत्न हा एक राज्य सरकारच्या वतीनं एक आमदार म्हणून देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केलेला आहे. मला इंदापूर तालुक्याच्या जनतेला एकच विनंती करायची की जर काम करताना जर माझ्याकडून कधी चुकलं असेल, थोडं काय हे आलं, मी त्या बाबतीमध्ये माझ्या इंदापूर तालुक्याच्या जनतेची मी निश्चित प्रकारे मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि भविष्यात जर त्या लोकांनी मला संधी दिली, ज्या काही चुका आहेत त्या चुका सुधारून भविष्यामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता भविष्यामध्ये निश्चित प्रकारे सर्वांना बरोबर घेऊन करेन. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दुसरं काम करताना तुम्हाला सांगतो, या तालुक्यामध्ये आपण म्हणतो नुसतं आपण मुस्लिम समाजाचं नाव घ्यायचं आणि कुठेतरी मतामध्ये हे करायचं. आज मुस्लिम समाजाला सगळ्यात जास्त निधी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तालुक्यामध्ये आमदार म्हणून दिला, प्रत्येक त्यांच्यामध्ये निधी दिला. मुस्लिम समाजाला कुठे एक सन्मानाची त्यांना वागणूक मिळावी. मुस्लिम समाजामध्ये यापूर्वी गावात किती विकासाचा निधी आला होता, पहिल्यांदाच मुस्लिम समाजाला विकासाचा निधी हा बंधूंना देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की मालोजीराजा गडीचा खूप महत्वाचा विषय इंदापूर शहरात एक वेगळा विषय होता. आपण त्या गडीचं पूर्वी नुसत्या गप्पा मारल्या गेल्या, त्या मालोजीराजा गडीचं संवर्धन त्यासाठी शासनाकडून आपण 37 कोटी रुपये आणले. 37 कोटी रुपये ज्यावेळेस गडीच्यासाठी आपण आणलं त्या टायमाला आपल्याला कळलं की शेजारी चांदसावली बाबाचा दर्गा आहे. शेवटी हिंदू मुस्लिम एक आहोत, त्या बाबाच्या दर्ग्यात सुद्धा काम तिथं झालं पाहिजे. आपण ती दोन्ही कामं आता युद्ध पातळीवर हाती घेतलेली आहेत. त्यामुळे हिंदू मुस्लिम आम्ही एक आहोत. शेवटी आमचं रक्त हे सर्वांचं लाल आहे. आणि काय होतं, कुणीतरी विनाकारण या बाबतीमध्ये राजकारण केलं जातं, मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये राजकारण केलं. पण इंदापूर तालुक्यातला मुस्लिम समाज खूप हुशार आहे. आपलं काम कुणी केलं, आपल्याला कुणी मदत केली हे ते जाणतो. मागासवर्गीय समाजात सुद्धा पूर्वी बघा, पूर्वी काय होतं,
मागासवर्गीय समाजामध्ये रस्ते असतील, गटर योजना असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, समाज मंदिर असतील, हे सुद्धा या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की या बाबतीमध्ये काय पूर्वी होतं आणि आता काय आहे ते तुम्ही त्या गावात गेल्यानंतर तुम्हाला दिसेल. आणि अजून आपल्याला कामं करायची, आपण एवढं संपलेलं नाही. काही कामं आता मंजूर आहेत, काही कामं टेंडर स्तरावर येतील, काही कामं आता सुरू टीएस झालेले आहेत. पण कामं भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांना निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपल्याला सुरू ही करायचे. त्यामुळे तालुक्याचा विकास हा आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. तालुक्याची जनता ही खूप आपल्याला दृष्टिकोन महत्वाची. या जनतेसाठी काय करता येईल ते सुद्धा करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करतोय. आज काम करताना तुम्हाला सगळ्याला एक सांगायचंय की आपण नुसतं म्हणतो विद्यार्थी आज पुण्याला मुंबईला एमपीसीचा अभ्यास करायचा होता. ग्रामीण भागातले किती विद्यार्थ्यांच्या कुटुंबात तुम्हाला माहिती आहे की त्याचे आई वडील मोलमजुरी करत असतात. पण माझा मुलगा कुठेतरी अधिकारी व्हावा, कुठेतरी उद्या कुठेतरी प्रशासकीय सेवेत चांगल्या प्रकारे त्याला तो कुठेतरी चांगली त्याला नोकरी मिळावी. हे आई वडील जे ग्रामीण भागामध्ये राहतात, स्वतः कष्ट करून दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करून माझा मुलगा मुलगी उद्या अधिकारी झाला, आमच्या वाटेला जे कष्ट आले, आम्हाला जे दुःख आले ते आमच्या मुला मुलीचे वाटेलो नाही. मग ते स्वतःचे पैसे खर्च करून पुण्याला, कोल्हापूरला ह्याला एमपीसीचा अभ्यास करण्यासाठी पाठवतात. अशा मुलांचे जी गरीब मुलं आहेत त्यांना कुठे या तालुक्यामध्येच कुठेतरी चांगल्या प्रकारची लायब्ररी असावी, एक अभ्यासिका असावी, एक चांगल्या प्रकारचे वातावरण असावं, त्या मुलांना इथंच अभ्यास करता येईल, इथंच त्यांना मोफत पुस्तक देता येईल. यासाठी आपल्या इंदापूर शहरामध्ये या गरीब मुलांच्या अभ्यासासाठी, त्यांना एमपीसीचा अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वांना माहिती 5 कोटी रुपयाची तिथं इमारत ही मंजूर केलेली आहे. तिचं टेंडर पण झालेलं आहे. त्यामुळं जेणेकरून आपल्याला आपल्या माध्यमातून हे सांगायचं की त्या मुलांना इथंच, गरीब मुलांना इथंच ते अभ्यास करून इथं त्यांना त्यांच्या घरच्याला कुठला आर्थिक त्रास होणार नाही, यासाठी ते मुलं इथं निश्चित प्रकारे इथं इंदापूरला आपण एक मोठी अभ्यासिका ही सुरू करण्याचा निर्णय माझ्या ग्रामीण भागातील जे एमपीसीचा अभ्यास करणारे स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या साठी गरीब मुलांसाठी हा निर्णय सुद्धा आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. आणि भविष्यामध्ये मी आता एक ठरवले की एखाद्या आता बाकीचा विकास बाकी राहील, बाकी विकास आपल्याकडून होईल, तो कमी इतर रस्ते बिते होतील. पण आता एक तरुण मुलांसाठी गाव तिथं अभ्यासिका की त्या मुलांना गावातच अभ्यास करता येईल, त्यांना गावातच शिक्षण घेता येईल. त्या अभ्यासिकेमध्ये फर्निचर, पुस्तकं, इथून गाव तिथं अभ्यासिका आणि गाव तिथं महिला अस्मिता भवन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महिला इतक्या हुशार आहेत. जर महिला बचत गटाच्या माध्यमातून चांगला व्यवसाय करतायत, त्यांना नवीन रोजगार मिळतोय. आणि या महिलांना जर तुम्ही बघा, एखाद्या महिलेच्या घरामध्ये जर तिजोरीची चावी जर त्या महिलेच्या हातामध्ये असली तर ती महिला किती चांगल्या प्रकारचा संसार करू शकते. अनेक ठिकाणी महिला चांगलं काम करतायत. त्यामुळं गाव तिथं महिला अस्मिता भवन त्या महिलांना त्या गावामध्येच येऊन एक सगळ्या बचत गटांनी एकत्र येऊन तिथं नवीन व्यवसाय सुरू करता येईल. आणि नवीन शासनाच्या वतीने सुद्धा त्यांना 15,000 पूर्वी भाग भांडवल होते, आता 30,000 रुपये केले. भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला ते निश्चित प्रकारे त्यांचं भांडवल वाढून त्यांना एक कुठेतरी आधार द्यायचा आहे. त्या महिलांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगायचंय. दुसरा एक आरोप होतो, व्हॉट्सअपवर मी बघतो कुठला तरी रस्ता दाखवतात, त्या रस्त्याला खड्डा आहे, त्या रस्त्याला खड्डा पडलाय, 2 वर्षापूर्वी केलाय. मान्य आहे मला. शेवटी रस्ते आपल्याकडे 2 विभागाच्या माध्यमातून होतात, एक पीडब्ल्यूडी आणि दुसरा जिल्हा परिषद. जिल्हा परिषदचे जे रस्ते असतात त्यांना निधी फार कमी असतो, त्यांचं एस्टिमेट फार कमी असतं. ठीक आहे, ती जरी माझी जबाबदारी नसली, शेवटी आमदार म्हणून सांगतो की तिथं खड्डा पडतो. आणि पीडब्ल्यूडी सुद्धा मी म्हणत नाही की 5-10% रस्त्याला 1-2% रस्त्याला खड्डा पडतो. आणि खड्डा पडल्या त्यामुळे शेवटी ती मेंटेनन्स, ती खड्डा भरून द्यायची जबाबदारी त्या कॉन्ट्रॅक्टरची असते. आणि पावसाळा असल्यामुळे तो पाऊस बंद झाल्यानंतर तो खड्डा भरतो. परंतु मी तुम्हाला एवढं प्रामाणिकपणे सांगतो, मी रस्ता केले त्यामुळे खड्डा पडला. आता कोणी रस्तेच केले नाही त्यामुळे खड्डा पडायचा विषय येत नाही, तेच व्हॉट्सअपला दाखवलं जातं. ही पद्धत ही निश्चित प्रकारे चुकीची. शेवटी एक लक्षात ठेवा, जो कबड्डी खेळतो त्याच्या अंगावर शेवटी त्याच पाय भरतो, हात भरतो. जो कबड्डीच खेळत नाही त्याचं पाय खालनं चकचकीत पायात दिसतात. त्यामुळे बाबांनो ह्या गोष्टीचा नीट सगळ्यांनी विचार करा. हे असं निश्चित प्रकारे कुठेतरी आरोप प्रत्यारोप करून कुठेतरी ह्या गोष्टी ह्या बाबांनो मिटत नसतात, ह्यांनी कुठे होत नसतं. कुठेतरी राजकीय, ठीक आहे, विकासाच्या बाबतीमध्ये बोला, ठीक आहे, आपण निकृष्ट जिथं काम झाले ते दुरुस्त करून ते चांगलं काम करून घेऊ, ह्या बाबतीमध्ये बोला. कुठेतरी लोकांचं मत, कुठेतरी लोकांना एवढं चांगला विकास केल्यानंतर स्वागत करण्याऐवजी फक्त राजकारणासाठी, निवडणुकीसाठी, कुठेतरी आपली पोळी भाजून घेण्यासाठी जनतेमध्ये कुठेतरी गैरसमज निर्माण करणं हे निश्चित प्रकारे चुकीचं आहे. त्यामुळे अशा गोष्टीला मी कधीही महत्व देत नाही. इंदापूरची जनता ही माझी जनता आहे. इंदापूर जनतेची सेवा हीच माझ्या दृष्टीने ईश्वर सेवा आहे.
त्यामुळे मला कुणी काय म्हटलं, कुणी माझ्यावरती टीका केली, मी कुणाच्या टीका टिप्पणीला कधीही उत्तर देणार नाही. हे सुद्धा तुम्हाला आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो. मी तुमच्या माध्यमातून एवढं सांगतो की आपण सगळ्यांनी यामध्ये मला सहकार्य करावं. विकास बाकी सगळं झालंय. आता जे मी पुढच्या 5 वर्षात जे काम करणार आहे ते माझ्या इंदापूर तालुक्याच्या शेतीच्या पाण्यासाठी काम करणार आहे. शेवटी शेतीचे पाणी महत्वाचं आहे. शेवटी एक लक्षात ठेवा, माणसाच्या आयुष्यामध्ये सगळी सोंग करता येतात. शेवटी जर शेत जर आपलं चांगलं नसलं, पीक जर करपलं, कुणाला किती बाहेरचे व्यवसाय असू द्या, जर एखाद्या शेतामधले एखाद्या शेतकऱ्याचं पीक करपल्यानंतर संध्याकाळी ते झोपताना काय अवस्था असेल, त्याला किती त्रास होतो, हे बंधूंनो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी निश्चित त्याची जाण आहे. त्यामुळे इथनं पुढे जे आपल्याला पुढचं 5 वर्ष करायचंय ते इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या तालुक्याच्या शेतीच्या पाण्यासाठी जे काय करता येईल, जे काही नवीन योजना आखता येईल, नवीन काय करता येईल तो करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता हा भविष्यामध्ये 5 वर्षामध्ये जर आपण लोकांनी संधी दिली तर, मी असं म्हणणार नाही, लोकांनी संधी दिली तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता करणार आहे. आपण सर्वजण या पत्रकार परिषदेत उपस्थित राहिला त्याबद्दलच आपल्या सगळ्यांचे आज मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.